तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। सरसकट कर्जमुक्ती, हक्काचा पीक विमा आणि शेतकऱ्यांच्या विविध न्याय मागण्यांसाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी सुरू केलेल्या बेमुदत अन्नत्याग आंदोलनाच्या समर्थनार्थ 16 जून रोजी बुलढाणा येथे सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांविरोधात अनोखे आणि आक्रमक आंदोलन करण्यात आले। अन्नत्याग आंदोलनाचा आज दुसरा दिवस असून अद्यापही सरकारने दखल न घेतल्याने शेतकरी आणि कार्यकर्ते संतापले आहेत। दरम्यान एकीकडे व्यापाऱ्यांचे कोट्यावधी रुपये माफ करण्यासाठी सरकारकडे पैसे आहेत, परंतु शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत। त्यामुळे या सरकारला भीक मागून पैसे देण्यासाठी शेतकऱ्यांनी बुलढाण्यात अनोखे आंदोलन केले। भीक द्या, कंगाल सरकारला भीक द्या असे म्हणत शहरातून फेरी निघाली आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन व जमा झालेली रक्कम देण्यात आली। रविकांत तुपकर यांच्या अन्नत्याग आंदोलनाच्या समर्थनार्थ जिल्हाभरातील विविध गावांमध्ये आंदोलने पेटत आहेत। बुलढाणा येथील तुपकरांच्या अन्नत्याग आंदोलनस्थळी शेतकऱ्यांची मोठी गर्दी होत आहे। सरकार अद्यापही या आंदोलनाची दखल घेत नसल्याने शेतकऱ्यांमधून संतप्त भावना व्यक्त होत आहेत। 16 जून रोजी दुपारी ॲडव्होकेट शर्वरी तुपकर आणि क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर ज्ञानेश्वर टाले यांच्या नेतृत्वात शेकडो शेतकरी व कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून भीक मागो आंदोलन केलं। शहरातील मुख्य बाजार, लाईन व विविध भागात भीक मागण्यात आली। विविध दुकानदार, सर्वसामान्य नागरिक आणि व्यापाऱ्यांनी कार्यकर्त्यांच्या झोळीत पैसे टाकून त्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला। MCN न्यूज मराठीकरिता रवी शेगोकार, बुलढाणा। उद्योगपतींचं कर्ज माफ करण्यासाठी 16 लाख कोटी रुपये आहेत, पण माझ्या शेतकरी भावांवर झालेलं सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे झालेलं कर्ज माफ करण्यासाठी पैसे नाहीत, म्हणून आम्ही आज भीक मागो आंदोलन करत आहोत। आम्ही हे भीक मागून सरकारकडे पाठवणार आहोत की याने तरी सरकारला सुपुर्दी द्यावी आणि सरकारने आमची सरसकट कर्जमुक्ती करावी।